हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर एक्सप्लोर विथ माळवदे फॅमिलीमध्ये. तर आज आलो आहोत आपण बार्बिक्यू नेशनला, की जिथं खूप साऱ्या व्हरायटीचं आपल्याला फूड मिळतं. हो, आम्ही काही स्पेशल ओकेजन असेल तर मोस्टली बार्बिक्यू नेशनलाच जातो, कारण तिथं व्हरायटी ऑफ फूड तुम्हाला खायला मिळतं. त्यामुळं आणि आमच्या आरुषचा बड्डे होता, त्यामुळं आम्ही स्पेशल तिकडे गेलो होतो. आणि सध्या यांचं खाऊगली फेस्टिवल चालू आहे, त्यामुळे विचार केला चला खूप छान आपल्याला व्हरायटी मिळेल. ॲज युजल त्यांनी आधी त्यांचा काय मेनू आहे तो सांगितला आणि स्टार्ट केलं. त्यामध्ये स्टार्टिंग पाणीपुरी झाली, समोसा चाट झाली, 2 प्रकारचे कटलेट झाले, त्यानंतर कॉर्न झाला. आणि आम्हाला इथलं कॉर्न ॲक्च्युली खूप जास्त आवडतं. कुठलं रेड व्हीट आहे, म्हणजे आपण डायरेक्ट खाऊ शकतो. बरेच प्रकार दिलेत, पण यांनी पनीर, मशरूम, ब्रोकोली आहे, पायनॅपल आहे, सोया चप पण आहे. याच्यामध्ये समोसा चाट आहे आणि अजून एक पण आहे इथे आलू टिक्की चाट. आणि ते प्रॉपर त्यांचं स्ट्रीट फूड फेस्टिवल आहे ना, तर त्यांनी असं स्ट्रीट फूड सारखं हे केलं कॉस्ट्युम. आणि यावेळी त्यांनी मोमोज ॲड केलेले आहेत मेनूमध्ये. ठीक होते मोमोज. आणि त्याचसोबत होती पावभाजी. मला तर भाजी बिलकुल नाही आवडली, कारण मोस्टली आपण बाहेरची पावभाजी खातो तर ती एकदम टेस्टी लागते, पण यांची पावभाजी थोडी वेगळीच होती, मला तर नाही आवडली. आणि बाकी आम्ही थोडं टेस्ट केलं. कोफ्ता आहे वाटतं इकडं. पनीर दिसतंय एका ह्याच्यामध्ये, दाल मखनी, बिर्याणी आहे इकडे, सूप आहे. तर बार्बिक्यू नेशनला आल्यानंतर मोस्टली असं होतं की स्टार्टर्सच खाल्ले जातात आणि मेन कोर्स तर जास्त खाल्ला जात नाही. आणि नंतर जी सगळ्यात आवडती गोष्ट असते ती म्हणजे डेझर्ट, की जिथं खूप सारी व्हरायटी ऑफ डेझर्ट्स इथं असतात. आणि म्हणजे छान वाटतं, तुम्हाला इतक्या साऱ्या प्रकारची इथं डेझर्ट्स खायला मिळतात. अगदी थोडं आपण मस्त टेस्ट करतो. तुमच्याही बाबतीत असंच होतं का? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडतं का बार्बिक्यू नेशनला हेही सांगा. पण आम्हाला इथली कुल्फीसुद्धा खूप आवडते, पण यावेळी यांची कुल्फी काहीतरी नव्हती, तर कुल्फीच्या ऐवजी त्यांनी छोटे शॉर्ट्स असं काढले होते, पण ते काही इतकं आवडलं नाही आम्हाला. आणि साधारण आम्ही वीकडेजला गेलो होतो, तर वीकडेजचे चार्जेस यांचे थोडे कमी आहेत, वीकेंडचे चार्जेस थोडे जास्त आहेत. तर हा एक फायदा असतो, वीकडेजला गेल्यानंतर तुम्हाला डिस्काउंटही मिळतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.